आणि पुढची बातमी नाशिकमधून आहे। इराण अमेरिका युद्धाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे। पोषण आहार बनवणाऱ्या बचत गटाकडे सिलेंडरचा साठा हा संपलाय आणि त्यामुळे मनपा शिक्षण विभागाने जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार केलेला आहे। विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी बचत गटांना अखंड गॅस सिलेंडर पुरवठा करण्याची मागणी ही करण्यात आली आहे। तर दुसरीकडे पोषण आहाराला पर्यायी पूरक आहार देण्याचा विचार देखील केला जातोय। सेंट्रल किचनचे संचालक दिग्विजय भामरे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। पाहूयात। इराण अमेरिका इस्रायल युद्धाचा फटका आता शालेय विद्यार्थ्यांना देखील बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नाशिकमध्ये शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार केला जातो। त्या पोषण आहार करणाऱ्या बचत गटांकडचा गॅस सिलेंडरचा साठा आता संपुष्टात आलेला आहे। काही ठिकाणी आजचा दिवस उरेल एवढाच गॅस आहे। आपण अशाच एका पोषण आहार केंद्रावर आहोत। या ठिकाणाहून साधारणतः 4000 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार जातो। मात्र आजचा कसाबसा हा स्वयंपाक झालेला आहे, परंतु सोमवारपासून पुन्हा एकदा जर विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची वेळ आली तर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। त्यामुळे आपण बघतोय एक एक करत यांच्या सर्व शेगड्या आता बंद होत चाललेल्या आहेत। दिवसाला 3 ते 3.5 सिलेंडर त्यांना लागतात, मात्र आता 2 सिलेंडर उरलेत आणि ते देखील आता निम्म्यापेक्षा कमी त्यांच्यामध्ये गॅस साठा निर्माण आहे। नाशिक महापालिका हद्दीमध्ये एकूण 1,15,000 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो। साधारणतः 279 शाळा आहेत आणि 42 सेंट्रल किचन योजनेच्या माध्यमातून हा पोषण आहार दिला जातो। आपल्याबरोबर बचत गट चालवणारे भामरे आहेत। काय सध्याची परिस्थिती आहे? आत्ताचा स्वयंपाक झालेला आहे, पण पुढे काय? पुढे आता दुपारचं तर सांगू शकत नाही काय होईल काही नाही। तेवढं झालं तर करता येईल, पण उद्याचं सांगता येत नाही काय होईल ते। पोषण आहार अखंडित राहावा, त्यामध्ये खंड पडू नये यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली। त्यामुळे आता या सर्व बचत गट चालकांना, सेंटर किचन चालकांना गॅस सिलेंडरचा साठा उपलब्ध होतो का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।